भारतात मोठा पाऊस पडण्याचे कारण टायफून रगासा। भारतातील अनेक राज्यात गेल्या काही दिवसांपासून अतिवृष्टी पाऊस होत आहे। याचं कारण आहे दक्षिण चीन समुद्रात सुरू असलेले मोठे चक्रीवादळ। त्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांना टायफून असे जपानी भाषेतील शब्द आहेत। या वादळाला टायफून रगासा असं नाव दिलं आहे। टायफून रगासा हे वादळ सुमारे 1000 किलोमीटर इतक्या मोठ्या आकारावर व्याप्त आहे आणि त्यात वाऱ्याचा वेग सुमारे 150 ते 200 किलोमीटर प्रति तास इतका प्रचंड आहे। काही दिवसांपासून महाराष्ट्र ते बंगालच्या राज्यांमधील पट्ट्यात जी अतिवृष्टी झाली त्यावेळी दक्षिण चीन समुद्रात हे टायफून रगासा सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन समुद्रातून पुढे सरकत जमिनीच्या भागावर शिरले। जपान, हाँगकाँग, दक्षिण चीन, व्हिएतनाम, फिलिपिन्स या सर्व देशांच्या वर या वादळाने अतिवृष्टी आणि नुकसान केले आहे। एकूणच मान्सून पूर्व एप्रिल मे आणि मान्सून नंतर ऑक्टोबर नोव्हेंबर हे 4 महिने अशी परिस्थिती बनते ज्यात विषुववृत्त प्रदेशातून मान्सूनचे भ्रमण आधी उत्तर आणि नंतर दक्षिण गोलार्धाच्या दिशेत सुरू होते। यामुळे ठराविक ठिकाणी जिथे समुद्र आणि जमीन एकत्र मिळतात अशा भागात मोठ्या प्रमाणावर हवेचे प्रवाह विरुद्ध दिशेत होत जाऊन तिथे कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात आणि मोठा पाऊस पडतो। भारतात दरवर्षी बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्ही ठिकाणी अशी परिस्थिती निर्माण होते आणि चक्रीवादळे बनतात। त्यात सुद्धा बंगालचा उपसागर जास्त प्रमाणात 3 बाजूने भूभागाने वेढला गेला असल्याने तेथे वादळी स्थिती लवकर बनते। सर्व बाष्प चक्राकार हवेच्या प्रवाहात खेचले जाते। याच कारणामुळे बहुतांश वादळे ही बंगालच्या उपसागरात बनतात आणि नंतर विशाखापट्टणम, ओडिसा आणि पश्चिम बंगाल या दिशेत सरकतात। भारतीय उपखंडात वादळे केवळ सीझनल असल्यामुळे आपल्याकडे वादळी नुकसान किंवा त्याविरुद्ध कायमस्वरूपी उपाययोजना नाहीत। जपान, दक्षिणी चीन समुद्र इथे दर काही महिन्यांनी मोठे वादळी येतात, त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात सरकारी नागरी संरक्षण उपाययोजना तयार असतात ज्या वादळातून झालेल्या नुकसानीवर त्वरित कार्य करून त्याची तीव्रता आणि पुनर्वसन प्रक्रिया जलद गतीने करतात। इतर देशांप्रमाणे आपल्याकडे आधुनिक हवामान रडार उपग्रह असून सुद्धा आपल्याला हवामान विभागाच्या सूचना अनेकदा उशिराने पाऊस पडून गेल्यावर येतात। ही वाईट परिस्थिती आहे।